सक्षम पोलीस टाइम्स न्यूज 112 सक्षम जनतेचा आवाज। देवळा तालुक्यातील दैवड येथील चोरचावडी धबधब्यात बुडालेल्या मनमाड जवळच्या वडगाव पंगू येथील ऋषिकेश शशिकांत संसारे या 21 वर्षीय तरुणाचा मृतदेह अखेर 24 तासांच्या शोध मोहिमेनंतर अथक परिश्रमानं अखेर सापडलाय। ऋषिकेश मित्रांसोबत पोहण्यासाठी तसंच पावसाळी सहलीसाठी गेला असताना ही दुर्घटना घडली होती। मात्र ऋषिकेशच्या नातेवाईकांनी या मृत्यूमागे घातपात असल्याची शक्यता पोलिसांकडे व्यक्त केली आहे। या प्रकरणाने आता वेगळंच वळण घेतलंय। मृतदेह सापडल्यानंतर नातेवाईकांनी हा मृतदेह संशयास्पद असल्याचं सांगत साध्या शवविच्छेदनाऐवजी फॉरेन्सिक तज्ज्ञांकडून सखोल तपासणी करण्याची मागणी लावून धरली। नातेवाईकांच्या या मागणीनुसार मृतदेह पुढील वैद्यकीय तपासणीसाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला असून तिथं फॉरेन्सिक तज्ज्ञांच्या उपस्थितीत शवविच्छेदन केलं जाणार आहे। कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत देवळा पोलिसांनी या प्रकरणाचा सर्वांगाने तपास सुरू केलाय। आता पोलीस फॉरेन्सिक अहवाल, घटनास्थळावरून मिळालेले पुरावे आणि प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या जबाबांच्या आधारे पुढील कायदेशीर कारवाई निश्चित करणार आहेत। या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे। सर्वांचं लक्ष आता फॉरेन्सिक अहवालाकडे लागलंय। दरम्यान ऋषिकेशचा मृतदेह वडगाव पंगू तसंच मनमाड परिसरातून हळहळ व्यक्त होते। न्यूज ब्युरो, सक्षम पोलीस टाइम्स, न्यूज 112 देवळा।